हॅलो दोस्तो, वेलकम बॅक टू माय चॅनल एस के रॉक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला आपल्याच फोटोचा व्हिडिओ अशा प्रकारे बनवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला समजेल की हा व्हिडिओ कसा बनवलाय ते. तर चला मग व्हिडिओ स्टार्ट करूया. सगळ्यात अगोदर आपल्याला VN ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे मित्रांनो. तर चला आपण VN ॲप्लिकेशन ओपन करूया. नंतर आपल्याला न्यू प्रोजेक्टमध्ये जायचं आहे. फर्स्ट टाइम तुम्हाला व्हाईट बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचा आहे. हा व्हाईट बॅकग्राऊंड सिलेक्ट केल्यानंतर आपण एक फोटो सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर ह्याचा लेअर वाढवायचा आहे. पूर्णपणे लेअर वाढवलं, ह्याला क्रॉप करून घ्यायचं. पहिल्यांदा फ्रीमध्ये गेला तर तुम्ही व्यवस्थित क्रॉप करू शकता. यानंतर सिलेक्ट झाल्यावर व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचे. यानंतर कटआउटचा जो ऑप्शन दिला त्याला प्रेस करून कट करून घ्यायचं व्यवस्थित. यानंतर सिलेक्ट झाल्यानंतर आपण दुसरा एक फोटो सिलेक्ट करायचा आहे. त्यासाठी गॅलरीमध्ये जाऊन दुसरा एक फोटो व्यवस्थित घेऊन त्याला क्रॉप करायचा आहे. सेम प्रोसेस आहे त्याची पण आहे. याला सेम प्रोसेसमध्ये कट करून व्यवस्थित क्रॉप करून घ्यायचं त्याला पण. आणि परत कटआउटमध्ये जाऊन हा पण बॅकग्राऊंड रिमूव्ह करून व्यवस्थित क्रॉप करून ह्याच्या पाठीमागे लावायचा आहे त्याला. आणि हा जर बॅकग्राऊंड मागे घालण्यासाठी या लेअरला थोडंसं खाली ओढून घ्यायचं आहे त्याला. यानंतर मास्क मध्ये जाऊन लाइनर मध्ये जाऊन व्यवस्थित लाईन इरेज करून घ्यायचं आहे. दोन्ही फोटोला सेम प्रोसेस करून घ्यायचे, जेणेकरून आपला जो फोटो जो आहे तो क्रॉप केलेला दिसणार नाही, व्यवस्थित दिसेल. सेम कंडिशन मागच्या फोटोला पण करून घ्यायचं आहे. मास्कमध्ये जाऊन लायनरमध्ये जाऊन लाईन इरेज करून घ्यायचं आहे. जसं तुम्हाला जमेल तसं ॲडजस्ट करून घेऊन यानंतर तुम्हाला व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचा आहे फोटो. यानंतर पाठीमागचा फोटो जो आहे थोडा मोठा बनवून समोरचा फोटो छोटा करायचा आहे थोडा. आणि तुम्हाला पाठीमागचा जो फोटो आहे तो व्हाईट करून घ्यायचा आहे. त्यासाठी तुम्हाला फिल्टरमध्ये जावं लागेल. तर फिल्टर सिलेक्ट करायचं आहे आपल्याला. त्यासाठी आपल्याला फिल्टरमध्ये येऊन व्हाईट फिल्टर जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे. यानंतर ह्याचा जो ऑपेसिटी जे आहे तो कमी करायचा आहे. यानंतर हा फोटो यानंतर एक कलर इफेक्ट घ्यायचा आहे. तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन जाईन. आणि हा कलर इफेक्ट जो व्यवस्थित आपल्याला ॲडजस्ट करून करायचा आहे. व्यवस्थित ॲडजस्ट करून झालं ना, व्यवस्थित बसत नसेल तर तुम्ही थोडं इकडे तिकडे करून त्याला व्यवस्थित क्रॉप करून व्यवस्थित ॲडजस्ट करून सेट करायचं आहे. सिलेक्ट झाल्यानंतर आणखीन एक लाईट इफेक्ट घ्यायचा आहे आपल्याला. तो गॅलरीमधून घ्यायचा. हा एक इफेक्ट खाली ते लावायचा आहे, जेणेकरून आपल्या लाईटला जो आहे एक वेगळंच डेकोरेशन येईल. व्यवस्थित ॲडजस्ट करून लावायचं याला पण. यानंतर तुम्हाला एक इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे, जो मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन जाईन.
या इफेक्टला सिलेक्ट करून ब्लेंडिंग ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे आणि स्क्रीनमध्ये जायचं आहे. स्क्रीन सिलेक्ट केल्यानंतर व्यवस्थित क्रॉप होऊन ब्लेंडिंग व्यवस्थित होऊन व्यवस्थित इफेक्ट दिसणार तुम्हाला. आणि हा झाला आपला व्हिडिओ तयार. आणि याची लेअर जी आहे पूर्ण सगळ्या सर्व सब्जेक्टची लाईन शेवटपर्यंत घेऊन जायचं आहे, जेणेकरून आपला व्हिडिओ अर्ध्यामध्ये सुटणार नाही. जेवढे ऑप्शन आपण सिलेक्ट केले त्याचं शेवटपर्यंत घेऊन जायचं आहे. अशा प्रकारे हा झाला आपला व्हिडिओ तयार. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या पेजवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक जरूर करा. आणि कमेंट करायला तर विसरू नका.